लेले निघाले परत टूरला. काय काय प्लॅन? झाली सुट्टी झाली. T20 वर्ल्ड कप आल्यानंतर थोडासा आराम सुद्धा केला, कुटुंबाबरोबर वेळ घालवला. परंतु आता खूप एक्साइटमेंट जाणवतीये, कारण खूप दिवसांनी एक भन्नाट टेस्ट सिरीज कव्हर करायला मी चाललेलो आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाला मिरची लागलेली आहे. त्याचं कारण गेल्या 3 सिरीजमध्ये आपण त्यांना धोबी पछाड टाकलेला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन्स यावेळेला संपूर्ण तयारीनिशी उतरलेले आहेत. 4 टेस्ट मॅचची सिरीज. पहिली मॅच नागपूरला, दुसरी दिल्लीला, तिसरी नितांत सुंदर हिमालयाच्या कुशीतल्या धरमशालाला आणि चौथी अहमदाबादला. 4ही टेस्ट मी कव्हर करणार आहे आणि त्यामुळे पॅकिंग चालू आहे. परत तुम्हाला परदेशात जात असताना पॅकिंग वेगळं असतं, भारतात असताना थोडंसं वेगळं असतं. तुम्हाला पटकन दाखवतो. कपडे जे आहेत ते त्या मानाने लाईट केलेले आहेत आता मी, कारण 4 पॅन्ट आणि एक 5-6 टी शर्ट एवढ्यांचंच मी पॅकिंग केलेलं आहे. 2 ट्रॅक पॅन्ट बरोबर ठेवलेले आहेत. इकडं तुम्ही नजर टाकलीत तर माझा लाडका ट्रायपॉड आहे, माझी कॅमेऱ्याची बॅग आहे, बायकोनी करून दिलेली खास खोबऱ्याची वडीसुद्धा आहे आणि त्याचबरोबर माझे लाडके काही प्रोडक्ट्स. मला पोह्याशिवाय राहता येत नाही, त्यामुळे सुहानाचे पोहे आहेत, खिचडी आहे, दाल खिचडी आहे. हे एक नवीन गोष्ट काढली आहे जी माझ्या घशासाठी फार महत्त्वाची आहे आणि ते म्हणजे हळद आणि दुधाचा सुहानानी मस्तपैकी चहा काढला आहे. बाहेर जायला मसाले थोडेसे बरोबर असलेले बरे आणि त्याच्याबरोबर माझ्या लाडक्या चिक्क्यासुद्धा आहेत, कारण या चिक्की इतक्या भन्नाट आहेत. ड्रायफ्रूटची चिक्की आहे ही. गुलकंद आणि ड्रायफ्रूट अशा 2 फ्लेवर आत्ता बरोबर घेतलेले आहेत आणि त्याच्याबरोबर पटकन तोंडात टाकायला म्हणून बिंजबार घेतलेले आहेत. लाईट चिवडा भेळ, कारण हा लाईट चिवड्याचा बिंजबार सुनील गावस्करांना सुद्धा आवडतो. त्यामुळे असं पॅकिंग केलेलं आहे. एक्साइटमेंट एवढ्या करता आहे की भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया म्हणजे धमाल असते, धमाल. आणि त्यातनंही खवळलेली ऑस्ट्रेलिया भारतावरती कशी आक्रमण करून येते, त्यांना आपण रोखतो कसं, टर्निंग ट्रॅक मिळत आहेत का, थोडंसं सीमिंग विकेट मिळत आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. त्यामुळे आता घरातनं रिपोर्टिंग नाही, आता ग्राउंडवरनं रिपोर्टिंग आहे. अजून एक मजेदार गोष्ट मी करणार आहे. खूप दिवसांनी मला एकदम मूड आलेला आहे आणि म्हणून मी ट्रेनचा प्रवास करणार आहे. आज सुद्धा मी आझाद हिंद एक्सप्रेसनी नागपूरला चाललेलो आहे. 12-14 तासांचा प्रवास, पण मजा लुटत मी जाणार आहे. तिथनं दिल्लीला सुद्धा मी ट्रेननीच जाणार आहे. तिथनं थोडी भटकंती करणार आहे, ती सुद्धा ट्रेननी करणार आहे. अगदी शेवटचा एक प्रवास दिल्ली ते अहमदाबाद हा घाईमुळे फक्त मी विमानाने करणार आहे. बाकी सगळं ह्यावेळेला ट्रेन जर्नी, विविध माणसांना, अनोळखी माणसांना भेटणार आहे आणि क्रिकेटची मजा लुटणार आहे. मी आनंद घेणार आहे, तुम्हाच्यासाठी रिपोर्टिंग करणार आहे. त्यामुळे बघू, आता फायनल टच देतो, त्याच्यानंतर पुणे स्टेशन, नागपूर. बाय बाय.